इतके रुपालीचे मिस्टर वारले, म्हणजे घरातले माझे दीर एक्सपायर झाले. मला कादंबरी वाचायची, त्यासाठी माझ्या सासूबाई मला 4.5 दिवस चहासाठी सुद्धा त्यांनी मला आवाज दिला नाही. चहासाठी सुद्धा वाचते वाच, सकाळी रात्री वाचते, सकाळी उशिरा उठते, अजिबात आवाज देऊन उठवलं नाही. कारण त्यांना माहित होतं ही काहीतरी वाचते, हिला काहीतरी लिहायचंय. आणि ते वाचताना ना कधी कधी असं मन हळू व्हायचं ना, डोकं सुन्न व्हायचं आणि तशीच वाचता वाचता झोपून जायची. पण त्यांनी ना तर मला असं कधी विचारलं की तू काय वाचते आणि 4-5 दिवस झाले तुझं घरात लक्ष नाहीये, अजिबात. त्यांनी खरं हे सगळं श्रेय माझं मी त्यांना. अभिप्राय लेखनाबद्दल आज मला जो प्रथम क्रमांकाचं नामांकन मिळाले त्याचं सगळं श्रेय माझ्या सासूबाईंना देते. आणि त्याहून महत्वाचं, आज देवाभाऊंना भेटण्याचा योग आला तो माझ्या मिस्टरांमुळे, की आज सगळी कामं बाजूला सोडून मुंबईतनं तो माणूस मला इथे घेऊन आला. सकाळी उठून कुठलाही प्रश्न विचारला नाही की तुला का जायचंय, कशासाठी जायचंय, कोण तो देवान, कोण ते थोरात साहेब आणि कोण तो संतोष थोरात आणि कसला कार्यक्रम, अजिबात विचारला नाही. जनरली आपल्याकडे महिलांना हा प्रश्न पतिवर्गाकडून पहिला विचारला जातो. हा माझा अभिमान आहे, ह्या गोष्टीचा मला फार अभिमान आहे. हे श्रेय म्हणजे माझं मी फक्त वाचलं, लिहिलं, जवळून पाहिलं, पण हे सगळं श्रेय माझ्या कुटुंबाला जातं.